Are you ready, friends? Myself, Wale sir, working in Jawahar Secondary and Higher Secondary School, Kesapuri Camp, Majalgaon, as an English teacher. In previous class, we have discussed about different types of things which are very important concern with the lesson, the boy who broke the bank. Actually, या ठिकाणी मिस्ट्री श्रीवास्तवा आणि भूषण या दोघीही एका चिंचेच्या झाडाखाली चर्चा करत आहेत. इथपर्यंत आपण या प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कशन केलेलं आहे. जो रिमेनिंग पार्ट आहे किंवा इथून पुढची जी स्टोरी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, ऐकायची आहे. तर मित्रांनो, काळजीपूर्वक ही स्टोरी आपण या ठिकाणी ऐकूयात, जेणेकरून आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकेल आणि याच्यावरील जे काही क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी सहज सोडवता येऊ शकतात. तर आय हॅव अ टेक्स्ट बुक अँड ऑल ऑफ यू ओपन युअर टेक्स्ट बुक of the 10th class and see on the page number 50. On this page let's continue to the story, the boy who broke the bank. Shaking remarks Mr. Sri Bhushan, if they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. अशी न्यूज ऐकलेली आहे की पीपलनगर बँक जी आहे ही बँक कर्मचाऱ्यांचे पगार देत नाही अशी बातमी या ठिकाणी ऐकलेली आहे. लेसन आहे 2.2. The boy who broke the bank. Okay, I think that की एखादी गोष्ट वनव्यासारखी या ठिकाणी पसरते. जसा एखाद्या जंगलामध्ये जर आपण पाहिलं तर वनवा पेटल्यानंतर अख्खं जंगल हे जे आहे हे जंगल या ठिकाणी जळून जातं. तशी ही बातमी जी आहे ही बातमी सर्वत्र पसरलेली आहे की पीपलनगरमधील जी बँक आहे ज्या ठिकाणी नथू काम करतो आहे एक झाडूवाला म्हणून, त्याचा आणि इतर कर्मचाऱ्यांचा कसल्याही प्रकारचा पगार हा या ठिकाणी देण्यात आलेला नव्हता. म्हणून पुढील पॅसेजमध्ये काय दिलेले पाहू. सी लेफ्ट मिस्ट्री श्रीवास्तवा ॲट द टॅमॅरिन ट्री. आणि त्या ठिकाणाहून म्हणजे जी टॅमॅरिन ट्री होती, TAMARIND, टॅमॅरिन म्हणजे चिंचेचे झाड. टॅमॅरिन ट्री याचा अर्थ काय आहे मित्रांनो? चिंचेचे झाड. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आणि त्या त्यांच्या मिस्टरांच्या शोधामध्ये त्या तिथून निघालेल्या होत्या, म्हणजे त्या चिंचेच्या झाडाखालून. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. जे कुठं होते? कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपमध्ये बसलेले होते, थांबलेले होते. टॉकिंग विथ द ओनर. आणि दुकानदार जो आहे त्या दुकानदाराशी ते चर्चा करत होते. सो देअर यू आर क्राईड मिस्ट्रेस भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. आणि तिथं गेल्यानंतर मिस्टरांना ते म्हणतायत की 1 तासापासून मी तुम्हाला शोधते आहे. व्हेअर डिड यू डिसअपियर. डिसअपियर, अपियरचा अपोजिट वर्ड कोणता आहे? डिसअपियर. डिसअपियर म्हणजे दिसेनासे होणे. म्हणजे या ठिकाणी तिथून निघून तुम्ही कुठं गेलात हे मला म्हणजे मी शोधू शकले नाही, किंवा या ठिकाणी तिथं तुम्ही दिसला नाहीत असं या ठिकाणी अर्थ आहे. नाव ही वेअर रिप्लाइड मिस्ट्रेस भूषण. हॅड यू रिमाइंड म्हणजे मिस्ट्रेस भूषण रिप्लाय देत आहेत. काय म्हणतायत पहा.
हॅड यू रिमाइंड स्टेशनरी इन वन शॉप, की तुम्हाला माहिती आहे का की हे जे स्टेशनरी आहे हे स्टेशनरी कुठं आहे, एका शॉपवर या ठिकाणी मिळतं. आय माईट हॅव फाउंड यू, आणि त्या मग मी तुम्हाला तुमच्या शोधामध्ये आहे. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, पण मी पाहिलं असं मिस्टर भूषण म्हणतात की मी तुला प्रत्येक शॉपमध्ये पाहताना म्हणजे जाताना पाहिलेलं आहे. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन, जसं बी म्हणजे काय, बीज म्हणजे मधमाशी, आणि मधमाशीसारखं या ठिकाणी एका म्हणजे फुलावरून दुसऱ्या फुलावर एखाद्या गार्डनमध्ये जसं फिरावं त्याप्रमाणे तू फिरू लागलेली होतीस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, या ठिकाणी दॅट हीट इज ट्राईंग इनफ, बघा ENOUGH, इनफ म्हणजे पुरेशी, म्हणजेच या ठिकाणी असा अर्थ आहे की उष्णता, या ठिकाणी सर्वत्र वातावरण उष्ण झालेलं आहे. अँड डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, अँड आय डोंट नो व्हॉट हॅपनिंग टू पीपल नगर, आणि आय डोंट नो मला माहीत नाही की व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर, म्हणजे पीपल नगर जे बँक आहे या पीपल नगर बँकेबरोबर या ठिकाणी काय झालेलं आहे हे मला माहीत नाही. इवन द बँक अबाउट टू गो बँकरप्ट, बँकरप्टचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे. विदाऊट इनफ मनी टू पे, म्हणजे जे कर्मचारी आहेत कर्मचारी वर्गांना विदाऊट इनफ मनी टू पे व्हॉट यू आर फायनान्शियली रुईन, म्हणजे या ठिकाणी कसल्याही कर्मचाऱ्याचा पगार न करणारी बँक या ठिकाणी म्हणून या ठिकाणी चर्चा चालू होती. व्हॉट्स दॅट, मग काय आहे ते, तसे कमल किशोर म्हणतायत की काय नेमकं घडलं. सिटिंग अप सडनली, सडनली म्हणजे अचानक, म्हणजे एका जागेवर या ठिकाणी बसलेले होते आणि ते त्या ठिकाणाहून ताडकन उठून उभे राहिले, म्हणजे कमल किशोर, आणि म्हणतायत की व्हॉट इज दॅट, ते काय आहे. विच बँक, कोणती बँक. व्हाय, द पीपल नगर बँक ऑफ कोर्स, का, की पीपल नगर बँक, हो निश्चितच या ठिकाणी ऑफकोर्स म्हणजे निश्चितच की पीपल नगर बँक आहे. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉई, तेथे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांचा पगार त्या ठिकाणी त्यांनी स्टॉप केलेला आहे, बंद केलेला आहे, असं मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर, आणि तुम्ही मला सांगू नका की यू हॅव ॲन अकाउंट देअर, तिथं तुमचं एक अकाउंट आहे म्हणून. मिस्टर किशोर, नेक्स्ट पॅसेज मीन्स लास्ट पॅसेज ऑफ द पेज नंबर 50. नो बट माय नेबर हॅज, पण माझं अकाउंट त्या ठिकाणी नाही आहे, परंतु माझ्या शेजाऱ्याचं या ठिकाणी नेबर, बघ पहा या ठिकाणी स्पेलिंग काय आहे, NEIGHBOUR, नेबर म्हणजे शेजारी, माझ्या शेजाऱ्याचं या ठिकाणी अकाउंट कदाचित असू शकेल. ही एक्सक्लेम्ड म्हणजे त्यांनी असे उद्गार केले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन्स टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर, म्हणजे बार्बरचं दुकान होतं आणि त्या बार्बरच्या नेक्स्ट म्हणजे त्याच्या पूर्वीचं जे दुकान आहे या दुकानामध्ये त्यांनी कीपर जे आहेत ते मूळ मालक त्याला या ठिकाणी बोलले दीपचंद, की दीपचंद असं नाव आहे त्याचं. हॅव यू हर्ड द लेटेस्ट, म्हणजे चालू अशी न्यूज तू ऐकलीस का, की द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, की पीपल नगर बँक जी आहे ही बंद पडलेली आहे किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यू हॅड बेटर टू गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन, तुला जेवढं शक्य होईल तेवढं पीपल नगर बँकेमधील जो पैसा आहे हा पैसा तू आपल्या बँकेमधून काढून घे, असं या ठिकाणी स्टेटमेंट मांडलेलं आहे. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman, एक वयोवृद्ध व्यक्ती होता, त्या वयोवृद्ध व्यक्तीची कटिंग या ठिकाणी हे दीपचंद करत होते. was so started that his hand shook and he nicked his customer's right ear, आणि अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचे हात थरथरत होते आणि अशामध्ये
जो जो कस्टमर होता त्याचा जो राईट इयर आहे, EAR, इयर म्हणजे कान, राईट साईडचा जो कान आहे तो कान या ठिकाणी कटलेला आहे किंवा का असं म्हणता येईल की कानाला काहीतरी इजा झाली याच कारणास्तव पेन, मग त्याचा जे तकलीफ आहे ही तकलीफ पेन म्हणजे या ठिकाणी वेदना, बिकम ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. त्या कस्टमरने सुद्धा ही पहिल्यांदा न्यूज ऐकलेली होती. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील वॉज अनसेवन, म्हणजे या ठिकाणी एक साईड जी आहे सेविंग करणे म्हणजे दाढी करणे, आणि एक साईड त्याची झालेली होती पूर्ण आणि दुसरी साईड तशीच राहिलेली होती. ही स्पेट अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर, आणि तो त्या ठिकाणाहून क्विक जनरल मर्चंट स्टोअर जे आहे, स्टोअर म्हणजे दुकान, या दुकानाकडे तो निघालेला आहे. व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन, ज्या ठिकाणी टेलिफोन होता. पूर्वी आपण पाहत होतो की प्रत्येक ठिकाणी कॉइन बॉक्स असायचे किंवा टेलिफोन बूथ असायचं, STD असायची, पण आता या ठिकाणी त्यात बदल बराचसा झालेला आहे. आज आपल्या अवतीभोवती प्रत्येकाकडे मोबाईल झालेला आहे, त्यामुळे नेटिझन हा जवळपास आपल्या घरामधील घर तरी किमान नेटशी जोडलेला आहे, नेटिझन झालेलो आहोत आपण, आणि प्रत्येकाला या गोष्टीची या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. असो, तर या ठिकाणी असं सांगितलेलं की ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर, आणि त्यांनी तात्काळ लगेच त्यात जो बार्बर होता न्हावी त्याने काय केलं, तो नंबर आपला डायल केला त्या टेलिफोनहून, आणि पुढे कन्व्हर्सेशन काय आहे ते पाहू. द सेठ वॉज नॉट ॲट होम, की त्याला न्यूज कळाली की गोविंद सेठ हॅज नॉट स्टे ॲट होम, म्हणजे या ठिकाणी घरी नाही आहेत. कोण? गोविंदराम सेठ या ठिकाणी घरी नाही आहेत असं त्याला कळालं. आणि द सेठ वॉज नॉट ॲट होम, व्हेअर वॉज ही, मग ते कुठे असतील? देन द सेठ वॉज होल्डिंग इन काश्मीर, आणि असं सांगितलं की आता ते कुठं आहे? काश्मीरमध्ये आहे, ते फिरायला गेलेली. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, परंतु तो जो वयोवृद्ध व्यक्ती होता त्या वयोवृद्ध व्यक्तीचा या ठिकाणी स्वतःवर विश्वास बसत नव्हता. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही हरी म्हणजे घाई करणे. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, आणि तो घाईघाईने वापस निघून गेला. कुठं? ज्या ठिकाणी तो दाढी करीत होता, ज्या दुकानामध्ये तो दाढी करीत होता त्या ठिकाणी गेला, आणि तो त्या ठिकाणी दीपचंदबद्दल बोलू लागला. द बर्ड हॅज फ्लोन, म्हणजे पक्षी उडून गेला, अशा पद्धतीचे उद्गार या ठिकाणी तो त्या ठिकाणी काढू लागला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, आणि सेठ गोविंदराम यांनी आपलं शहर जे आहे, आपलं टाउन म्हणजे शहर, हे शहर सोडून गेलेले आहे. पुढे सांगितलेले डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की बँक आता कोलॅप्स झालेली आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप, आणि तो त्या ठिकाणी जाऊन दुकानासमोर धडकला. अँड मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक, आणि तो त्याचं जे चेकबुक आहे तो चेकबुक या ठिकाणी शोधत होता. द डायरेक्ट रूट म्हणून आपण त्याला, बी लाईन म्हणजे याचा अर्थ असा आहे बॅकलाईन, बी लाईन म्हणजेच याचा अर्थ आहे डायरेक्ट रूट, म्हणजे डायरेक्ट अशा पद्धतीचा रस्ता म्हणून. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली, म्हणजे एखादी जी न्यूज आहे, मग चांगली असो किंवा वाईट असो, ही न्यूज अवतीभोवती पसरायला खूप काही असा काळ लागत नाही. जसा वनवा एका जंगलामध्ये एका कडीकडून ते पूर्ण जंगलभर पसरतो, त्याचप्रमाणे ही बातमी जी आहे, ही बातमी त्या ठिकाणी वनव्यासारखी पसरलेली आहे. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्स, एक जनरल मर्चंट म्हणजे व्यापारी, एक सर्वसामान्य व्यापारी म्हणून तो त्या ठिकाणी ट्रॅव्हल्ड टू द शॉप, तो शॉपकडे तो निघालेला आहे. सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स अँड देन
स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स. व्हेरियस डायरेक्शन्स, वेगवेगळ्या डायरेक्शन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. टू द बेटल सेलर, द टेलर म्हणजे वेगवेगळे व्यापारी म्हणू आपण या ठिकाणी. मग बेटल सेलर म्हणजे या ठिकाणी सुपारी विक्रेता असेल. द टेलर, टेलर म्हणजे कपडे वगैरे शिवणारा, आपण त्याला सिंपी म्हणू. त्याचबरोबर द फ्री वेंडर, आणि हातगाडी वगैरे चालवणारे त्याला फ्री वेंडर म्हणू आपण. ज्वेलर, त्याचबरोबर द बेगर सिटिंग ऑन द पॉवमेंट, आणि त्या ठिकाणी बँकेसमोर जाऊन ते सर्वत्र एकत्रित गोळा झालेले आहेत, ते एकत्रित बसलेले आहेत. तर मित्रांनो, मला असं वाटतं की राहिलेले जे 2 पॅसेजेस आहेत, हे राहिलेले 2 पॅसेजेस आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. तत्पूर्वी झालेला जो भाग आहे, या झालेल्या भागाचा अभ्यास हा दीक्षा ॲपच्या साहाय्याने आपण या ठिकाणी करूया. त्याचबरोबर मित्रांनो, पुढील 2 पॅसेज जे असतील किंवा इथून पुढचा जो अभ्यासक्रम असेल, तो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला शब्दार्थ पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण जी डिक्शनरी आहे, मी सांगितल्याप्रमाणे मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू इंग्लिश, अशा पद्धतीची डिक्शनरी आपण या ठिकाणी यूज करू शकता, जेणेकरून आपल्याला शब्दांचे अर्थ सहज समजू शकतील आणि आपल्याला तो लेसन अगदी सोप्या पद्धतीने समजावून घेता येऊ शकेल. तर मित्रांनो, याच्या साईडला असलेले म्हणजे मार्जिन क्वेश्चन जे आहेत, हे मार्जिन क्वेश्चनसुद्धा आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत, आणि ती कॉपी माझ्या व्हॉट्सअपवर आपण पाठवायची आहे. तर थँक्यू, बाय बाय.